दिवसाची सुरुवात अशी रोजच्या घरच्या कामापासूनच झाली। सकाळी उठून पहिले वर्कआउट केलं 30 मिनिट, कारण की सकाळचीच बॅच असते माझी 6:30 ते 7:30। त्यानंतर अंथरूण काढून घेतलं, फ्रेश वगैरे झाली, कोमट पाणी प्यायला घेतलं, निवांत बसून हा वेळ माझ्यासाठी असते अर्धा तास। नंतर इथून 2 तास परत इकडे तिकडे कामं केले, आवरले घरातली जे असतील ते। नंतर शेक घेतला। मग म्हटलं आज पप्पाला उपवास आहे तर आधी वरण भात बनवू, कारण की भाऊ तर खाईलच पण माझा बाबू पण खाईल। नंतर मी डाळ निसायला घेतली आणि पटकन म्हटलं आता ते करत होती तर हे बघा करदोडा बांधू देत नव्हता आईला, आईनं त्याला करदोडा बांधला, किती वेळ बांधला तरी फेकून देतो। नंतर मी डाळ पाणी ऊनी आलं होतं स्वच्छ धुवून लगे टाकून दिली। डाळ शिजते म्हटलं, कुकरमधली डाळ आमच्याकडे आवडत नाही, अशीच शिजून आवडते त्याच्यामुळे अशी टाकते। आणि हे बघा आईची आंघोळ वगैरे झाली होती आणि हा चिक्कू खात होता, आई त्याला चिक्कू देत होती, म्हटलं बाहेरचं दिल्यापेक्षा चिक्कू बरं। नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि बघू शकता तुम्हाला दिसत नसेल पण माझं पोट थोडंफार कमी वाटत आहे। नंतर आई हा गेला होता शाळेतनी खिचडी आणायला, खिचडी आणली तो मला दाखवत होता। नंतर मी जवसाची चटणी बनवायला घेतली, कारण की जेवण बनवायला टाईम होता। शेंगदाणे, जवस, कढीपत्ता, लाल मिरची आणि मीठ, लसूण चांगलं भाजून घेतलं हे। आणि मिरच्याची मी डेट नाही काढले, तुम्ही डेट काढून पण घेऊ शकता। ही चटणी केसासाठी आणि स्किनसाठी खूपच उपयोगी आहे, याचे खूपच फायदे आहेत, म्हणून म्हटलं चला खूप सारी बनवून घेते जेणेकरून 1 महिना तरी पुरेल। ही मला नाईलाच आवडते, बाकी कोणाला आवडत नाही घरामध्ये। नंतर मग चटणी वगैरे मिक्सरमधून काढून घेतली आणि थंड व्हायला ठेवली। हे बघा नंतर भरणीत भरून 1 महिना तरी टिकते ही। जेवायला मस्त वरण, भाकरी, वांग्याची भाजी, अर्धी भाकरी, जवसची चटणी 1 चम्मच आणि खूप सारा सलाद, मस्त जेवण करून घेतलं। बाकीचे कामही आवरले होते आणि बाबूला इकडे तिकडे शोधत होती, म्हटलं एवढ्या उन्हात कुठे गेला, तर हे बघा इकडं दीदीसोबत कुल्फी खायला। चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि आज आमच्यासोबत बाबू पण आला होता वॉकिंगला, वॉकिंगहून येऊन ज्वारीचे थालीपीठ बनवले 2 आणि सलाद। रात्रीचं हे असं जेवण होतं। नंतर रात्री पण हे बघा असं खेळणं चालू होतं, झोप काय याला लवकर येत नाही, आजी गोष्टी सांगत होती आणि भाऊ असं ऐकत होता टेन्शनमध्ये आणि हसत पण होता। इकडं बाबूचं काय चाललं माहीत नाही, हे बघ याचं चालू होतं मावशीसोबत। चला आजच्यासाठी एवढंच, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत